जनरल NS राजा सुब्रमणी भारताचे नवे CDS सुरक्षा दलांमधील मोठ्या सुरक्षा आणि समन्वय वाढवण्यावर भर देणार पदभार स्वीकारल्यानंतर सुब्रमणी यांची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं। भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या वाट्याला पुणे आणि रायगडची जागा। रायगडमधून अनिकेत तटकरे यांना तिकीट। तटकरे पिता पुत्रानं घेतली एकनाथ शिंदे यांची भेट। कोकण मतदारसंघाच्या बदल्यात शिवसेनेनं पालकमंत्रीपद घेतल्याची चर्चा। भरत गोगावले यांचं पालकमंत्री बनण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होण्याच्या मार्गावर। धाराशिव, बीड, लातूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला। काँग्रेसमधून आलेल्या बसवराज पाटलांना उमेदवारी। जळगाव विधान परिषदेची जागा अखेर ठाकरे गटाकडे। शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर। सरकारकडून जरांगेंना सर्वांसमोर आश्वासन। महायुती सरकारची सातत्यानं मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। नव्या शासन निर्णयामुळे ओबीसींवर अन्याय होणार। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। बोगस कुणबी दाखले दिल्यास तहसील कार्यालयांवर हल्ले करू। ओबीसींसाठी कायदा हातात घ्यावा लागला तरी बेहत्तर। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा। विधान परिषदेसाठी संधी मिळाल्यास सोनं करेन। भाजपात प्रवेश केल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांचं आश्वासन। येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार। कृषी मंत्री दत्ता भरणे यांची महत्त्वाची घोषणा। शिर्डी नाशिक महामार्गावर एसटी आणि कारचा भीषण अपघात। अपघातात 2 जण ठार तर 15 जण जखमी। मनोज जरांगे यांची प्रकृती स्थिर। संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये जरांगेंवर उपचार सुरू। प्रसाद लाड यांनी केली विचारपूस। पश्चिम बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर आणखी एका तृणमूल खासदारावर हल्ला। कल्याण बॅनर्जींवर पोलीस ठाण्याबाहेरच दगडफेक। फुटबॉलच्या चॅम्पियन्स लीग फायनल नंतर पॅरिसमध्ये दंगल। 200 पेक्षा अधिक समाजकंटकांना अटक। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 301व्या जयंतीचा राज्यभरात उत्साह। अहिल्यानगरच्या चौंडीत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती।